ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा. मंडळी नमस्कार. सांगोला शहरासाठी एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे. सांगोला शहरालगत असलेल्या चिंचोली रोडवर CM कृषी पर्यटन ॲग्रो रिसॉर्टवर छापा टाकून पोलीस तसेच अन्न औषध प्रशासनानं गुटख्याचा मोठा साठा जप्त केला आहे. मंडळी, गुटखा आणि वाहनांसह तब्बल 41,54,000 रकमेचा हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मंडळी, चिंचोली रोडवरील CM कृषी पर्यटन केंद्रावर पोलीस आणि अन्न औषध प्रशासनानं छापा टाकला. या छाप्यामध्ये तब्बल 41 लाखाहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये डायरेक्टरेट पान मसाला, मिराज सुगंधित तंबाखू, सुपरजेम पान मसाला, RMD पान मसाला, विमल पान मसाला, शॉट 999, तुलसी जाफरनी जर्दा, महक तंबाखू, सुगंधित तंबाखू SP 999, तसेच विना लेबल सुगंधित तंबाखू, गोल्ड सुगंधित तंबाखू, विमल पान मसाला असा गुटख्याचा आणि तंबाखूचा मोठा साठा जप्त करण्यात आला. यासोबतच वाहनही या कारवाईत जप्त करण्यात आलेले. मंडळी, या कारवाईमध्ये एकूण 41,54,460 रुपयांचा हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मंडळी, सांगोला शहरात प्रथमच एवढ्या मोठ्या रकमेचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आल्यामुळं मोठी खळबळ उडाली आहे. मंडळी, सांगोला पोलीस, पंढरपूर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानं ही एवढी मोठी धाडसी कारवाई करण्यात आलेली आहे. मंडळी, सांगोला शहर व तालुक्यात गुटख्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचं यापूर्वी सिद्ध झाले. यापूर्वी गुटख्याचा साठा पकडण्यात आला होता, मात्र आज करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. मंडळी, या कारवाईमध्ये तब्बल 41 लाखाहून अधिक रकमेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्यामुळं सांगोला तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मंडळी, इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच सांगोला शहरात गुटख्याचा साठा जप्त करण्यात आल्यामुळं तालुक्यात खळबळ उडाली. मंडळी, आपल्याला माहीत आहे की नागपूर इथं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनात राज्यातल्या काही आमदारांनी राज्यात सुरू असलेल्या गुटख्याच्या अवैध विक्रीवर आवाज उठवला होता आणि या आमदारांच्या मागणीला धरूनच मुख्यमंत्र्यांनी गुटखा तस्करीवर आगामी काळात निर्बंध लादण्याचं आणि कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी त्या अनुषंगानं सुतवाची दिली होती. मंडळी, अशातच सांगोला शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात गुटखा साठा जप्त करण्यात आल्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. मंडळी, आपल्याला माहीत आहे की सांगोला शहरासह तालुक्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये गुटख्याची तसेच सुगंधित तंबाखूची मोठ्या प्रमाणात अवैधपणे विक्री होताना दिसते. सांगोला शहरात यापूर्वीही काही प्रमाणात गुटखा जप्त करण्यात आला होता, मात्र आज पोलिसांकडून झालेली ही कारवाई ही मोठी कारवाई समजली जात आहे. मंडळी, या गुटख्याच्या तस्करीवरील कारवाईत सातत्य राखणं गरजेचं आहे, तशी मागणी जनतेतून होताना दिसते. मंडळी, तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद.
ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा.